पहिल्या षटकात. यावेळी मिस टाइम फटका ऑन साइडला खेळलाय खाली क्षेत्रात. डीप वरनं गौरेश नागवेकर वेगाने चेंडूची पकड करेल. फेकी विकेट किपरच्या दिशेने पुनाजी जोवर चेंडूला गॅदर करेल. 2 धाव मैदानात पूर्ण आणि या 2 धावेनिशी धावफलक आता मात्र 7 धावांवर आपण पाहतोय. मागचा सामना हाय व्होल्टेजचा ड्रामा. पहिल्या इनिंग मध्ये हर्षद मातोंडकर केन, दुसऱ्या बाजूने साहिल वांगणकरची ती तुफानी खेळी संपुष्टात आली आहे मागच्या सामन्यात. यावेळी समोरच्या दिशेने मिडॉनच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावा धनंजय वसच्या बॅट मध्ये निघालाय चौकार. यावेळी या चौकारानिशी निश्चितच धावफलक 11 धावांवर 1 गडी बाद. नेल्सन पेगर धावा आपण सांघिक धावफलकात पाहतोय. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. एक फिल्डर लॉंग ऑनला आणि दुसरा फिल्डर जो डीप मिड विकेटला तैनात केला जातोय. अतिशय वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर बरीच उसळी घेणारा चेंडू होता. लेग स्टिकच्या बाहेरनं गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतात आणि व्हाईट बॉलच्या रूपात धावफलक जो 12 धावांवर एका गड्याच्या रूपात 12 धावा धावफलकावर. अतिशय सुंदर एक देखणं, एक नियोजनबद्ध आयोजन. यावेळी सुंदर सुंदर चेंडू. सन्मानजनक क्रिकेट. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावर. यावर्षी एक वेगळं दिमागदार दमदार आयोजन. डे नाईटची स्पर्धा. कालचा दिवस तालुका लेवलचे सामने. आजचा दिवस दारगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सामने आणि उद्याच्या दिवसात तालुका लेवलच्या स्पर्धेचा मेगा फायनल. त्याचबरोबर दारगा प्रीमियर लीगचे देखील अंतिम सामने. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा कव्हरला क्षेत्ररक्षक. अतिशय वेगवान फेकी आणि यावेळी दाद द्यावी लागेल ती बॅकअपला. काय सुंदर बॅकअप म्हणावं लागेल मैदानात. 2 धाव मैदानात पूर्ण केल्या गेल्या आणि अतिशय सुंदर बॅकअप शॉट फाईन लेगला. 2 धाव वाचवतोय आपल्या टीमसाठी आणि या दुहेरी धावेनिशी 13 धावांवर धावफलक. दुसरं षटक आहे मार्गस्थ. 15 धावांवर धावफलक आपण पाहतोय. 1 गडी बाद. पुन्हा एकदा मॅडिस सज्ज झालाय ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू शरीरावर आदळतोय. हलकीशी अपील झाली पंचांकडे. चेंडू लेग स्टिकला मिस होणारा चेंडू होता त्यामुळे निर्धाव चेंडूची नोंद धावफलकावर. ओव्हरचा विचार करता 10 धावा आतापर्यंत या षटकात महेश करतोय, परंतु समोरनं नितेश गडेकरला आपल्या या षटकादरम्यान जखडून ठेवतोय गोलंदाजीत. पददलित दाखवण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला हो साधा सोपा जेल शूटलाय. नितेश गडेकरला आपण जीवनदान दिलात, परंतु यानंतर येणाऱ्या कालखंडात ते जीवनदान निश्चितच महागडं ठरेल. परंतु मैदानात 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रति षटकामागे 8 धावांची धावगती राखत 16 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. आघाडीच्या 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर 16 धावा 1 गडी बाद. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म गोलंदाज मयूर गडेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. 12 क्रमांक जर्सी मयूर गडेकर लेफ्ट आर्म गोलंदाज. त्याचे राईट हँडेड बॅटर्ससाठी नॅचरली ते वळवणारे या ठिकाणी चेंडू थोडेसे कठीण होऊन बसतात फलंदाजीला खेळण्यासाठी.
तो गोलंदाजीत मयूर सज्ज. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉलचा इशारा दिलाय, परंतु रेफर केलं जात आहे. व्हाईट बॉलच्या डिसिजनसाठी रेफर केलं गेलं. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. बघूया काय इशारा येतो तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिसिजन रिव्हर्स घ्यावं लागतंय. निर्धाव चेंडूची नोंद होते धावफलकात. यावेळी मिस टाइम फटका. शॉट तडम्यांच्या दिशेने डीप तडम्यांवरनं क्षेत्ररक्षक घेईल. एक धाव मैदानात आणि एका धावेने धावफलक आता मात्र पुढे सरसावतोय. धावफलकावर आपण पाहतो तब्बल 17 धावा धावफलकावर. या अगोदरच्या चेंडूवर या ठिकाणी निश्चितच व्हाईट बॉलसाठी घेतला गेलेला रिव्ह्यू, त्यानंतर डिसिजन रिव्हर्स घ्यावं लागलं आणि अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत या षटकात. मयूर गडेकर समोर आहे राईट हँडेड फलंदाज धनंजय वस्त आणि गोलंदाजी मार्कवर लॅपटॉप राऊंड विकेट. मयूर गडेकर हा सज्ज झाला. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा तडम्यांचा क्षेत्ररक्षक शॉट तडम्यांच्या दिशेने येतो. पुन्हा एकदा एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि धावफलक एका धावेनिशी पुढे सरसावलाय. ओव्हरमधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ उरलाय शिल्लक आणि सांघिक धावफलकाचा विचार करता 18 धावांवर धावफलक. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेचा इशारा. अतिरिक्तच्या रूपात धावफलक. सांघिक धावफलकात बदल. 19 धावांवर धावफलक आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांपासून निश्चितच जखडून ठेवलं जात आहे, परंतु या षटकात अवांतर रूपात ही धाव देखील या ठिकाणी खर्च केली गेली. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. मयूर गडेकर साब रणनीती दिसते वारंवार. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू व्हाईट लाईनवर गोलंदाजी करण्याचे प्रयत्न होत आहेत, परंतु थोडेसे असफल ठरत आहेत. सलगचा दुसरा अवांतर चेंडू आणि धावफलक जो 20 धावांवर आपण पाहतोय एका विकेटच्या मोबदल्यात. आघाडीच्या रूपात विनायक या ठिकाणी झेलबाद झाला. त्यानंतर 2 तगडे खेळाडू मैदानात ही दुसऱ्या विकेटसाठी करतायत भागीदारी या तिसऱ्या षटकादरम्यान. फॉल्स रनअप आपण पाहतोय मयूर गडेकरच्या षटकात. पहिल्या षटकात गौरेश नागवेकर 5 धावा खर्च करतोय, 1 विकेट. दुसऱ्या षटकात महेश भाईटकर खर्च करतोय 11 धावा आणि हे तिसरं षटक आहे मार्गस्थ. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू टॅप केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची परती थोडीशी खराबपैकी डीप मिड विकेट वरनं गौरेश वेगाने चेंडूला बॅकअप देईल. एका धावेवर समाधान. धावफलक एका धावेने पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. 21 धावांवर निश्चितच असेल, परंतु त्या अगोदर मी म्हणेन की मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करावा लागेल. प्रतिस्पर्धी टीमचा विचार करता अतिशय तगडी बॅटिंग लाईनअप आणि 8 ओव्हरच्या मॅच मध्ये 70-75 धावा होणं गरजेचं. यावेळी चेंडू बराच वेळ हवेत. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक. यावेळी पुन्हा एकदा साधा सोपा लॉलीपॉप झेल या ठिकाणी सुटला. दोन झेल चालू सामन्यात या ठिकाणी सुटले जात आहेत. या अगोदरचा झेल बहुधा नितेशचा होता. हा झेल मैदानात धनंजय वस म्हणजे मैदानातील दोन्ही खेळाडू एका जीवनदानानिशी खेळत आहेत मैदानात. ज्यावेळी झेल सुटला गेला त्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षणात झालेला बदल.
यावेळी सुंदर फटका फाईन लेगला लॉंग लेगला या ठिकाणी सुंदर फटका डीप लॉंग लेगला चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर षटकार निघालाय आणि या 6 धावेनिशी सांघिक धावफलक आता मात्र या ठिकाणी परावर्तित झालाय तब्बल 28 धावांवर. आकाश उर्फ डंबा यस आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय. आपण आमचं कॉमेंट्री बॉक्सकडे या आपली उणीव भासते. चला थोडंसं लवकरात लवकर या आकाश उर्फ डंबा. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि सांघिक धावफलकावर 28 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. लेखाजोखा आपण पाहतोय धावफलकावर समोरनं गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघातर्फे चौथं षटक कोरगाव एक्सप्रेस महेश वाईटकर असेल गोलंदाजी मार्कवर. समोर आहे स्ट्राईकच्या दिशेने धनंजय वस्त. ओव्हर पिच चेंडू वलंग कार्पेट फटका खेळला डीप कव्हर वरनं क्षेत्ररक्षक शुभम येईल चेंडूवर. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण वेगाने केलेली फेकी आणि केलेलं अप्रतिम दर्जाचं कलेक्शन गोलंदाजी एंडच्या दिशेने महेश बाईटकर. एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि धावफलक एका धावेनिशी 29 धावांवर. मोठ्या फासल्यापासून या ठिकाणी जखडून ठेवलं जात आहे. बऱ्याच प्रदीर्घानंतर यापूर्वीच्या षटकातील त्या अंतिम चेंडूवर टोलवलेला तो मोठा फटका फलंदाजीत नितेशच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. यावेळी सेन्सिबल क्रिकेट डीप ओव्हरनं क्षेत्ररक्षक गौरेश वेगाने चेंडूवर येईल जोवर चेंडूची फेकी करेल विकेट किपरच्या दिशेने. पंचांकडे अपील धावबादसाठी आणि पंचांनी थर्ड अंपायरसाठी या ठिकाणी कॉल केला. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे डिसिजन देण्यासाठी आणि बघूया काय इशारा येतो. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल का काय इशारा असेल तिसऱ्या पंचांचा धावबादसाठी. टी आउट आणि धावबाद. काय सुंदर फेकी केली होती गौरेश नागवेकरने शेवटच्या क्षणी शेवटच्या चेंडूवर केलेली पकड आणि विकेट किपरला दाद द्यावी लागेल. पुन्हा जी कलंगुटकर विकेट किपरच्या भूमिकेत काय सुंदर केलेले कलेक्शन आणि धावबाद होऊन या ठिकाणी माघारी परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. दोन्ही खेळाडू मैदानात एका जीवनदानाने खेळत होते आणि यावेळी नितेश गडेकर जो धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. निश्चितच दुसरा विकेटचा पतंग झालाय. चौथं षटक आहे मैदानात आणि 30 धावा धावफलकावर. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता गोलंदाजीत महेश बाईटकरने हाताळलेला तो चेंडू ऑन साइडला ग्लान्स केला होता. पहिली धाव वेगाने जलद गतीने मिड विकेट वरनं घुंगरू आला. चेंडूची केलेली वेगात फेकी आणि पुन्हा जी कलंगुटकर विकेट किपर शेवटच्या क्षणी केलेलं कलेक्शन आणि झोकून दिलं विकेट किपरच्या दिशेने. या ठिकाणी विकेटवर चेंडू आणि पॉपिंग क्रीज मध्ये कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी खेळाडू नाहीये. फलंदाज लाईन पासून या ठिकाणी खूपच दूर होता आणि त्यामुळे नितेशला परतावं लागेल माघारी. दुसरा विकेटचा पतंग 30 धावांवर धावफलक. स्ट्राईकवर आता मात्र विवेक स्ट्राईकवर सज्ज झाला.
विवेक स्ट्राईकवर सेकंड डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत सज्ज झाला. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने. अतिशय नेत्रदीपक फटका डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार विवेकच्या बॅटमधनं आल्या चेंडूवर चौकार टोलावतोय आणि या चौकाराशी वधारलेला धावफलक 34 धावांवर आपण पाहतोय 2 गडी बाद. आठ चेंडू मध्ये 14 धावांची नाबाद खेळी धनंजय वस नॉन स्ट्रायकिंग एंडवर. ओ यावेळी पंचांकडे अपील. पंच सांगतायत चेंडूने बहुधा ठिकाणी बॅट कडे. ओ यावेळी बरोबर यष्ट्यांचा वेध. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट विवेकच्या माध्यमातून. मगाशीच उल्लेख केला होता की एक उत्कृष्ट दर्जाचा फुटबॉलपटू देखील आहे. कित्येक स्पर्धामध्ये ओव्हरसीज खेळाडू म्हणून देखील गोवा राज्यामध्ये खेळला आणि ती त्याची खासियत आणि ती खासियत मैदानावर तो सिद्ध करतोय रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर. 2 धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि धावफलक तो 36 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अँकर रोलची भूमिका बजावण्यासाठी खऱ्या अर्थानं मैदानामध्ये या ठिकाणी दाद द्यावी लागेल आणि ती खासियत आहे विवेक उर्फ बाकार्डियाची अँकर रोलची भूमिका बजावण्यासाठी. ओ ब्लॉक मध्ये चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न. ओ कॉल चुकला, ताळमेळ चुकला. बापरे, पुन्हाजी कलंगुटकरच्या हातातून चेंडू निसटला. आज कदाचित दिवस विवेकचा असेल. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न होता. हा ना म्हणतं शेवटच्या क्षणी या ठिकाणी केलेली फेकी पुन्हाजी कलेक्शन करण्यामागे चुकतोय आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. ओव्हरमधील नेमका शेवटचा चेंडू उरलाय बाकी आणि 2 गडी बाद 36 धावांवर धावफलक. विवेक स्ट्राईकवर सज्ज झाला. अंतिम चेंडू या षटकातील कोरगाव एक्सप्रेस मॅडी. अतिशय वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि इनिंग दरम्यान 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावांवर धावफलक 2 गडी बाद. निम्म्या षटकांचा निम्म्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. टॉस हारल्यानंतर येस सुपर किंग्स संघ जो फलंदाजी करतोय मैदानात 36 धावांवर धावफलक आहे आणि प्रारंभीची लढत मैदानामध्ये गमावली आहे. बघूया येणाऱ्या कालखंडात 4 षटकात किती धावांचा डोंगर उभारला जाईल आणि प्रतिस्पर्धी एक बलाढ्य फलंदाजीची लाईनअप आहे. तर रामसेना संघाचा विपक्ष किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल हे येणारी 4 षटकं असतील आपल्या समोर. गोलंदाजी होईल बदल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकणार आहोत इंग्रजीमध्ये. श्याम कलंगुटकर असतील पुढच्या षटकांमध्ये आपल्या सोबत. Thank you, Mr. Shirodkar. And this will be the Dardeshwar over where all the fielders will be inside the 30-yard ring. 36 for 2 after 4 overs. 4 overs remaining. And it will be Gungru from the Mapsa end. Goes down the ground, straight to the fielder. Dot delivery. Straight to Shubham.
That's big. Using the pace of the bowler, and he's been deposited outside the boundary rope for a maximum. Up and over, cut away. Fielder won't be able to catch that one on the bounce to him. By the time he comes, collects and throws it back, 2 more runs have been added. Score moves to 44. And certainly Dhananjay doing the job here for the Yes Super Kings. Quick delivery, Yorker delivery. Straight to the fielder. Maddie. That's appealing and that's gone. That's given. Batsman looks surprised, but that's the magic of Gaurish Nagvekar. He has got his second. It's Dhananjay walking back to the pavilion for 22. It's 44 for 3. Looking for a quick single. And gets off the mark with a single. Superb over coming to an end apart from those 8 runs. In total of 9 runs scored in this Dardeshwar over. After completion of 5, it's 45 for 3. Speller bowling from Gaurish Nagvekar coming to an end. 2 overs, no maidens. 2 for 14 in his 2. That's played nicely. Work for that fielder, but he won't able to stop that one. That's 4. 1 bounce over the ropes. Just a mere flick. And Nitesh Bakar with that boundary.
Nicely bowled. Good delivery. Good comeback by Shubham. We'd like to request Sri Pratik Sawant, proprietor of the Pratik Sports. So please take your seat on the dais. आम्ही विनंती करतो श्री प्रतीक सावंत यांच्याकडे की त्यांनी आपली बसका व्यासपीठावर घ्यावी. सर्वा प्रतीक स्पोर्ट्स यामधून आणि आम्ही आपले स्वागत करतो दाडेश्वर प्रीमियर लीग मधून. नाइसली cut away. Another single. Just a bit slow right now, apart from that boundary on the first delivery. Projected score, you can see 70-75 would be a good total. Good delivery. Run out. Oh, that might be close. Third umpire has been referred for. धन्यवाद सर. आपण आपली बसका घ्यावी. सर्वा प्रतीक स्पोर्ट्स मधून श्री प्रतीक सावंत. Meanwhile, third umpire has been referred for the decision of run out. This will be touch and go. Is the batsman shot, or is he gonna come clean? And that's a red signal for the batsman. That's gone. You can see it on the replay. That's gone just millimeters away. In fact, not even in the frame earlier. By the time the throw came in, he was short by a meter or so. Another one gone. It's 51 for 3. 51 for 4, in fact. New man in, Shambhunath. Nicely played. Will get a single, gets off the mark with a couple. In fact, 2 more runs added. After completion of 6, it's 53 for 4. 53 for 4 after 6 overs. Yes, Super Kings put into bet by the Ram Sena. Mayur starts off with a good delivery, and they'll pinch in a single.
Full toss delivery down the ground, straight to the field though. Oh, but a fumble from him. Looking for the second one. No, just settling for one. Score moves on to 55. Need some boundaries right now. These two need to get some boundaries. Last game, Nitesh Bakkar doing all the scoring. Swing missed. Dot delivery. So far, excellent bowling this. Just 2 runs off it. 3 deliveries have been bowled. In case if you have joined just now, then this is Dhargarh Premier League 2025. Again, no proper timing. Will get a single. Match between Ramsena and Yes Super Kings. Ramsena winning the toss, deciding to bowl first. Currently, Yes Super Kings are on 56 for 4. This being the 7th over. Ramsena winning the first game of this Group B. Then it was Ayank Warriors. Then again Ayank Warriors in that second game also winning. That's up in the air. Fielder trying to get underneath. And that's been dropped by Punaji Kalangutkar. Might be just getting some fingertips to it. Again, down to deep square leg. Shubham throws it back. Chance. Oh, not quite. Not collecting again cleanly was Punaji. But hesitant. After completion of 7, it's 60. 60 for 4 after 7 overs. Here's Super Kings. Last over to go in this first innings. Nishal Konarkar will be bowling the final over. Yes, Super King 60 for 4. Starts off with a short pitch delivery and missed. Nitesh Bakkar hasn't been of pretty good striking form in this particular game. Short delivery, and that will be 4. Easy pickings, nobody there on the boundary rope on the offside, and runs as far as the Yes Super Kings are concerned.
4 more deliveries remaining. Looks like Prannaji has posted one on the boundary rope. Yes, indeed. Man at deep back to the square leg. Wide-ish, long on, long off, and sweeper cover. Full toss delivery. Will be definitely eyeing to get back on strike. Yes, he does. Excellent return from Gunguru. And that's gone. Always a powerful arm. Gaurash Nagvekar, whenever he is fielding, he's excellent. He's just electrifying. Has added a different bit of element to his game. Tall fast bowler. Also does pretty good batting sometimes whenever his team needs to. And now in the field, that run out. 65 for 5. 3 more deliveries remaining in this innings. It will be Sarvesh Karapurkar coming on to bat. 3 more deliveries. Last 3 deliveries. Can these 3 deliveries make a difference? That's up in the air. Williamson after it and won't be able to get there. That's 4. Score moves on to 69 with that boundary. Usually we've had Rachin Ravindra and Ravindra Jadeja. Now we have got Williamson fielding and Kane is somewhere around. Harishad Mathondkar, that is Kane, and Williamson is fielding on the park. Good delivery, looking for the single, and will be sent back and gets back easily in the end. Shambhunath Karapurkar there. Last delivery, short pitch delivery. And that has been hiked down to Williamson. And Punaji throws it to the bowler. And that will be it. Just a single to end the innings after completion of 8 overs. Here Super Kings have posted 70 for the loss of 6 wickets. 70 for 6. In their 8 overs. Excellent bowling performance by the Ram Sena. Here's a quick look at the batting. Dhananjay started off nicely with 22. Nitesh Gadekar with 13. Nitesh Bakkar with 13. And the rest of the batsmen, they struggled. 70 for 6 that they could manage in 8 overs. Talking about the bowling, Mahesh Bhardkar 2 overs 19 runs. Mayur with 2 overs 19 runs. Shubham with 1 over 8 runs. Nishad with 1 over and 10 runs. Pick of the bowlers was again Gaurash Nagvekar. 2 overs, no maidens, 14 runs and 2 wickets. Well, the target of 71 will be required for Ramsena when they come out to bat in their 8 overs. It will be change in voice. At the start of the innings, it will be Sawaram Shirodkar in the commentary box.
येस धन्यवाद. मैदानामध्ये या ठिकाणी दोन बलाढ्य संघ दरम्यान लढत. रामसेना विपक्ष येस सुपर किंग्स. घड्यावर आपण जर बघितलं तर तब्बल वाजलेत 11 वाजून 21 मिनिटं, म्हणजे जवळजवळ 11:30. डे नाईटची ही स्पर्धा रजनीमध्ये या ठिकाणी चालू असलेला हा रणसंग्राम. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. एका बाजूने पुन्हाजी कलंगुटकर हा स्ट्राईकवर, दुसऱ्या बाजूने सूरज नॉन स्ट्राईकला सज्ज झालाय आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी नितेश गडेकर सज्ज झालाय. पंचांकडनं इशारा आलाय, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल काही क्षणातच आणि प्रतिकार करताना 71 धावांचा पाठलाग करायचा आहे 8 षटकात. आणि बघूया कशा रीतीने या 71 धावांचा पाठलाग केला जाईल. ऑन साईडला फटका निश्चितच. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी अगदी जवळचे मित्र स्नेहल शेट्टी या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू निर्धाव काउंटिंग होतोय मैदानामध्ये या ठिकाणी नितेशचा गोलंदाजीत. ओ बेस्ट टाइम फटका शॉट थर्ड मॅनला या ठिकाणी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानात पाठलाग करायचा तब्बल 71 धावांचा, म्हणजे जवळजवळ प्रति षटकामागे किमान 8 ते 9 धावांची या ठिकाणी धावगती राखावी लागेल. आणि बघूया कशा रीतीने धावांचा पाठलाग केला जाईल. अतिशय तगडी फलंदाजी लाईनअप आहे आणि समोरनं नितेश गडेकर सुरुवात करतोय. ओ पुन्हा एकदा फटका फसलाय. हलकेच बॅटने क्लिक केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एका धावेनिशी पुन्हाजी कलंगुटकर. तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी खातं ओपन झालंय. रामसेना क्रिकेट टीमचं देखील खातं ओपन होतं या तिसऱ्या चेंडूवर. अल्टीपल्टीचा एक सुंदर फटका. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. सीमारेषेचं उल्लंघन. 4 धावांसाठी फटका खेळलाय मैदानात. सूरजचा बॅट मधून निघालाय चौकार आणि धावफलक 5 धावांवर. चौकार सूरजच्या बॅट मधून आपण बघितला. यावेळी कलात्मक फटका. जागा बनवली स्वतःसाठी. फुल टॉस चेंडू होता आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. सलगचा दुसरा चौकार सूरजच्या बॅट मधून निघालाय आणि सांघिक धावफलक आपण पाहतोय 9 धावांवर. प्रारंभीचं षटक आहे प्रगतीपथावर आणि बिनगडी बाद. 9 धावा धावफलकावर. उरलंय बाकी आणि सलग 2 चौकार या ठिकाणी सूरजच्या बॅट मधनं आपण पाहतोय. एका बाजूने 1 धावांवर पुन्हाजी खेळतोय. यावेळी पुन्हा एकदा एक कलात्मक फटका, परंतु यावेळी शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. चेंडूला थांबवलं. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि मैदानात या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बिनगडी बाद. 9 धावा धावफलकावर. 71 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात 9 धावा धावफलकावर होत आहेत.
बाद 9 धावा धावफलकावर. बिनगडी बाद 9 धावा धावफलकावर दुसरं षटक सुरुवात झाली आहे. ओ शंभूनाथचा चेंडू या ठिकाणी पुलर लेनचा चेंडू. ओ धाव घेण्यासाठी प्रयत्न होता आणि नॉन स्ट्राईक वर या ठिकाणी मागे परतवले फलंदाजाला. निर्धाव चेंडूची खेच समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय 9 धावांवर. धाव घेण्यासाठी प्रयत्न होता फलंदाज सूरज याच्याकडनं, परंतु दुसऱ्या बाजूने पुन्हाजीने मागे परतवलं आणि गोलंदाजीत शंभूनाथ गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळी फुल टॉस चेंडू, बॅटची आतली कडा, विकेट किपर नेतासने थांबवलं चेंडूला, दिलेला बॅकअप आणि अजून एक निर्धाव चेंडू. सामन्याचा विचार करता पुन्हाजी कलंगुटकर धावा जमवण्यासाठी संघर्ष करतो मैदानात आणि चॅलेंज होतं धावा बनवण्यासाठी. 5 चेंडूमध्ये नाममात्र 1 धाव आणि दुसऱ्या बाजूने सूरज 3 चेंडू खेळतोय, ज्यामध्ये 2 कलात्मक दर्जाचे फटके हे चौकारासाठी जाताना आपण बघितले सूरजच्या बॅटमधून. ओ यावेळी फसवा चेंडू आहे, चेंडूवर फिंगर रोल केली आहे आणि काय व्हेरिएशन गोलंदाजीत आपण पाहतो शंभूनाथच्या. या अगोदरचे 2 चेंडू अतिशय वेगवान, यावेळी अतिशय वेगात जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूवर फिंगर रोल केली आहे आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू वळलाय. फलंदाजीत पुन्हाजी कलंगुटकर पुन्हा एकदा मोठा फटका खेळताना मैदानात फसतोय. ओ यावेळी कार्पेटच्या सहाय्याने फटका, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे विनायक बहुधा चेंडूची परती करेल प्रयत्न, दुसऱ्या धावेचा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मैदानात पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने सांघिक धावफलक आता मात्र परावर्तित झालाय 11 धावांवर. बिनगडी बाद 11 धावांवर सांघिक धावफलक आपण पाहतोय. एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. 71 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि ही सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. ओ फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षक विवेक जोपर्यंत कॅरिबियन स्टाईल मध्ये चेंडूला थांबवेल, लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक बॅकअप देईल. दुसऱ्या प्रयत्नात स्वतः विवेक चेंडूवर जातोय आणि 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. या 2 धावेनिशी धावफलक 13 धावांवर आणि आता मात्र या दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. संघाचा आयकॉन खेळाडू शंभूनाथ जो गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल. ऑफसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विनायक वेगात जलद गतीने जाईल, एवढ्यात चेंडूने सीमारेषेचं केले उल्लंघन आणि चौकार निघालाय पुन्हाजी कलंगुटकरच्या बॅट मधून आणि या चौकाराने धावफलक पुढे सरसावलाय. या अगोदर कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याला आतमध्ये आणलं, त्यानंतर त्या क्षेत्ररक्षणाचा बदललेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत चौकारानिशी धावफलक पुढे आता मात्र सरसावलाय 17 धावांवर. बिनबाद 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पण बघितलं वारंवार स्क्रीनवर ज्यावेळी विवेक फलंदाजी करत होता आणि विकेटच्या मागे पुन्हाजी, एक फार वेळ या ठिकाणी चर्चा होत होती दोनही खेळाडूंमध्ये, परंतु आता देखील दुसऱ्या बाजूने पुन्हाजी आहे मैदानात गोलंदाजीत विवेक आणि पुन्हा देखील अतिशय बराच वेळ ती चर्चा मैदानामध्ये. छान सुंदर मैत्री आहे दोघांची. दोन्ही उत्कृष्ट दर्जाचे फुटबॉलपटू देखील आहेत. मैदानाचा विचार करता मैदानात जाऊया. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. विवेक गोलंदाजी त्या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय आणि धावफलक आता मात्र 17 धावांवर.
यावेळी फ्रंट फुटवर येऊन फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने खाली क्षेत्रात डीप कव्हरला चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. यावेळी अतिशय खणखणीत उत्तर दमदार उत्तर दिले मैदानात फलंदाज सूरजच्या माध्यमातून. या ठिकाणी अजून एक चौकार आणि धावफलक या चौकारानिशी 21 धावांवर आपण पाहतोय. चौकारानिशी 21 धावांवर धावफलक बिनगडी बाद. तिसऱ्या षटकात या विवेकच्या विरोधात हा मोठा फटका मैदानामध्ये चौकार हा टोलवला गेला. यावेळी ओव्हरपिच चेंडू मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. मिड ऑफचा फिल्डर मिडॉनला जातोय चेंडूची परती करेल. एक धाव या ठिकाणी मैदानात पूर्ण होतोय आणि सांघिक धावफलक या एका धावेनिशी आता मात्र 22 धावांवर. क्षेत्ररक्षणावर थोडासा बदल पुन्हा जी कालंगुटकर साठी एक डीप स्क्वेअर लेग एक समोरनं मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑन ऑफ साईडला एक फिल्डर लॉंग ऑफ एक फिल्डर कव्हर शॉट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक शॉट थर्ड मॅन शॉट पॉईंट आणि एक फिल्डर जो शॉट कव्हरला तैनात. विकेट कीपर मिस्टर 360 नितेश गडेकर विकेटच्या मागे आणि गोलंदाजी मार्कवर विवेक. या तिसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजीत आपण पाहतोय. अल्टीपल्टीचा प्रयत्न शॉट पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक फेकी करेल. एक धाव या एका धावेनिशी पुन्हा एकदा धावफलक 23 धावांवर. बऱ्याच वेळानंतर या सलामीवीरांची थोडीशी का होईना भागीदारी बनते मैदानात. पुन्हा जी कलंगुटकर 10 चेंडूमध्ये 10 धावा सूरज 6 चेंडूमध्ये 13 धावा 3 चौकारांचा समावेश आणि गोलंदाजीत विवेक. आपल्या षटकातील अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना सूरजच्या समोर राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज असेल. ओव्हर पिच चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं खाली क्षेत्रात फटका. यावेळी बरोबर साइड स्क्रीनवर या ठिकाणी फटका खेळलाय. चौकार निघालाय. बरोबर समोरच्या संघाने जो क्षेत्ररक्षणाचा सापळा रचला होता त्याला बरोबर अनुसरून या ठिकाणी फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं चौकार टोलवलाय आणि या चौकारानिशी 27 धावांवर धावफलक. यावेळी फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीजित करण्याचा देखील प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि ओव्हरचा खेळ संपलाय मैदानात. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावर प्रति षटकामागे 9 धावांची धावगती 27 धावांवर या ठिकाणी आपण धावफलक पाहतोय. बिनबाद 27 धावांवर धावफलक. खेळूया आणि हे DPL धारगड प्रीमियर लीग आम्ही जिंकूया याच्यासाठी सहभाग दर्शवला तब्बल 8 बलाढ्य संघाने. आणि या सकाळच्या सत्रातील 2 संघ स्पर्धेतून बाहेर गेले. 2 संघ या क्वालिफायरच्या रेसमध्ये आहेत आणि या 4 संघांपैकी कुठले 2 निवडक संघ असतील क्वालिफायरच्या रेसमध्ये. गोलंदाजीत होईल बदल. धनंजय वस गोलंदाजीत. सेन्सिबल क्रिकेट ऑन साइडला एक मनगटी फटका मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप लॉंग ऑन वरनं विवेक चेंडूवर जाईल. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण. एक धाव एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावला. धावफलक एका धावेनिशी परावर्तित. 28 धावांवर धावफलक आपण पाहतोय. यानंतर देखील 43 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. यानंतर देखील आपल्याला 43 धावा बनवायच्या आहेत परंतु समोर उरलेत अजूनही 29 चेंडू बाकी. आणि मी म्हणेन की दुसऱ्या बाजूने रामसेना टीमचं परडं या ठिकाणी भारी दिसतंय कारण सलामीच्या जोडीमध्ये या ठिकाणी भागीदारी होते मैदानात. प्रामुख्याने महत्त्वपूर्ण बाब म्हणावी लागेल. पुन्हा जी कलंगुटकर एका बाजूने अँकर रोडची भूमिका दुसऱ्या बाजूने खास करून चौकारांसाठी प्रयत्न करतोय मैदानात सूरज. यावेळी बॅटची आउटसाइड एज शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप वरनं
शॉर्ट स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग तर क्षेत्ररक्षक शंभूनाथ चेंडूची करेल परती. 2 धाव मैदानात पूर्ण आणि या 2 धावेनिशी सांघिक धावफलक आता मात्र पाहतोय आपण 30 धावांवर. फ्लड लाईट मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणं तेवढंच कठीण आणि त्याचमुळे आजच्या या फ्लड लाईट मध्ये या ठिकाणी बरेचसे झेल देखील सुटले गेले. गोलंदाजी धनसच्या वस्त या ठिकाणी फॉल्स रनअप आपण पाहतोय आणि हे 4थं षटक. सलामीवीरांची नाबाद 30 धावांची भागीदारी. 71 धावांना प्रत्युत्तर द्यायचं आहे. अतिशय तगडी फलंदाजी लाईनअप आहे येणाऱ्या काळात. ओ रचनात्मक फटका शॉट थर्डमॅनला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. बहुधा प्रसाद त्या ठिकाणी होता शॉट थर्डमॅनला. एक निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि मगसपासून बघतोय सूरज समोरच्या दिशेने न खेळता खास करून विकेटच्या मागे अल्टी पल्टी कलात्मक दर्जाचे फटके स्वतःच्या फलंदाजीत सजवतोय आणि ही या खेळाडूची खासियत आहे. ओ यावेळी बॅटची आतली कडा पुन्हा एकदा मिस टाइम फटका. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. ओव्हरचा विचार करता 2 चेंडूंचा खेळ अजूनही उरलाय बाकी आणि बिनगडी बाद 30 धावा असा धावफलक आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ असताना. येणाऱ्या कालखंडात अजूनही एक प्रामुख्याने दाडेश्वर षटक येणं बाकी असेल. त्या षटकात देखील फलंदाजांना हात खोलावे लागतील. ओ बॅटची आउटसाइड आहे. ज्यावेळी शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. प्रसाद चेंडूला गॅदर करेल डीप वरनं क्षेत्ररक्षक फेकी करेल. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नॉन स्ट्राईकवर देखील जलद गतीने फेकी आणि 2 धावा मैदानात पूर्ण. दुहेरी धावेनिशी धावफलक 32 धावांवर. डीप थर्डमॅनला नितेश बागकर जरूर होता परंतु शॉट थर्डमॅनवरचा क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई आणि त्याचा फायदा उठवत या दुसऱ्या धावमध्ये केलेले रूपांतर. ओ फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बेल्स उडवली जात आहे. निश्चित यष्टांचा वेध घेतलाय आणि पहिल्या विकेटचा पतंग. पहिला हादरा बसलाय. 32 धावांची भागीदारी जी होती मैदानात ती भागीदारी थांबवली गेली आणि खऱ्या अर्थानं चौकारांची आतषबाजी करणारा ज्याच्या फलंदाजी 4 चौकारांचा समावेश 13 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी करणारा सूरज क्लीन बोल्ड होऊन मैदानाच्या बाहेर आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय 32 धावा धावफलकावर. 24 चेंडू आणि 39 धावा असं असेल समीकरण. कोरगाव एक्सप्रेस महेश भाईटकर जातोय मैदानात एका बाजूने पुन्हा असेल आणि येणाऱ्या कालखंडात कशा रीतीने धावांचा होईल पाठलाग. बघूया कुठला संघ जाईल विजयाच्या दिशेने. मी म्हणेन की यश सुपर किंग्स टीमसाठी हा सामना जिंकणं अनिवार्य असेल आणि दुसऱ्या बाजूने सलगच्या दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे रामसेना क्रिकेट संघ. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी काही वेळासाठी थांबतोय आणि ऐकूया आवाज श्याम कलगुटकर सर यांचा. Thank you, Sawaram. 4 overs remaining in this contest. 32 for 1 currently. Punashi Kalangudkar still there. And just being joined by Mahesh Bhaidkar. 39 more required in 24. Usually you don't often see Punashi Kalangudkar very slow off the blocks. But has been biding his time in the middle. Nitesh Gadekar. Straight away goes down the ground and on the bounce to the fielder. Straight to Nitesh Bakkar will just be one. Nicely played. Straight to the fielder, Shambhunath. And overthrows 2 more runs. In fact, another extra run added. Score moves on to 35. 35 for 1. All these live images on YouTube through tenniscricket.in. Gaurav Sawant and his team doing a pretty fine job. Officials in the middle. Munna Dabolkar, aka Yogesh Dabolkar. And Sujit Rane. Swing. No proper connection. Will just be a single in form of leg byes. Scoring has been handled by Dhiraj Palyekar.
And the digital scoring by Vignesh Prabhu. $35 in 21. That's up in the air. Fielder won't get there. Just a single. 13 of 13 from Punaji. Mahesh Bayadkar has just joined him. 34 required in 20 deliveries. 34 in 20. Nitesh Gadekar. 2 deliveries remaining in his spell. Again, just placed down the ground. Will just be another single. That's big. And Punaji has finally connected one out of the park. In 18 deliveries. 9 runs per over. 3 overs remaining, 27 to get. Shambhunath will continue. And this will be the Dardeshwar over, where all the fielders are inside the 30-yard ring. Mahesh on strike. Here's Shambhu. And he goes bang straight away. Over the top and just clearing that boundary for a maximum. Now requiring 21 in 17. At 6. Again, this time we'll find the keeper. Outside edge, and the keeper does the rest. Still requiring 21, and new man in. Gaurash Nagvekar pokes out to bat. So Ghungru strides out to bat. 21 in 16. This is the Dardeshwar over. All the fielders inside the 30-yard ring. And he goes long. And that's out of here. Maybe gone on to the railway track. What a hit. And has announced his arrival. Ghungru. Usually he tries to break the ghungru of the batsman. Now he is trying to break the ghungru of the bowler. 15 in 15. Again, this time a slower delivery. Just gets lucky.
Certainly, bat swing very powerful. Tall man uses the bat to uses the long handle to good effect. Full toss, and that's been whipped, and whipped cleanly for 4. Doing it quickly is Gunguru. Ramsena is marching along. (11 in 13). Equation at the start of the over was 27 in 3. And this time flat batted. Both those fielders looked at each other, and they'll just again look at the ball come back to them. Another 4. Will be just 7 runs required to win in last 2. Thank you, DJ. Change in bowling, it will be Dhananjay Vast. Punaji connects it properly, and that's big. Scores are level, just 1 run required to win. Just 1 required. Oh, knocked him over. That was fast. And it just got the bail on the way through. Oh, Punaji. Dot delivery. New man in Shubham has come out to bat. Just requiring 1 run to win. And that's been pulled away, and that will be the winning runs